नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्याने शैक्षणिक किट वाटप समारंभाचं आयोजन धर्मापूर येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आलं होतं. प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के हे होते. याचबरोबर व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, संतोष मगर, दिवाकर माने आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी म्हणाले की महाराष्ट्रात स्थापन झालेल्या या संघटनेचे जाळे जगभर पसरले आहे. आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, व्यावसायिक दृष्टिकोन, नवतंत्रज्ञान या क्षेत्रात या संघटनेने भरीव काम सुरू केलं असल्यानं ही संघटना नावारूपास आली आहे. प्राध्यापक किरण सोनटक्के म्हणाले, सध्या सर्वत्र पालकांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनाची चिंता लागली आहे. मोबाईलचे व्यसन हे किती घातक आहे हे त्यांनी सांगत विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तर जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले. या कार्यक्रमासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडियाने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं नाही म्हणणं शक्यच नव्हतं. कारण वेळ होता, जेव्हा वेळ असला तेव्हा अशा कार्यक्रमाला जायला नेहमीच आम्हाला आवडतं. कारण हे कार्यक्रम कुठेतरी प्रेरणा देणारे असतात की बच्चे कंपनीसाठी आणि त्यातही आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या या कुटुंबियांसाठी या किट वाटल्या जात आहेत. हे निश्चितच प्रेरणादायी आहे आणि मी याबद्दल आयोजकांचे तसेच व्हॉइस ऑफ मीडियाच्या टीमचे या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी विषद केलं. व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य हे नेहमी कामात असतात. पहिल्यांदा मला एकत्र दिसत आहेत कारण शहराच्या नव्हे जिल्ह्याच्या सर्व भागात आपण विखुरलेले असतो आणि आपलं रिपोर्टिंगचं काम 24/7 म्हणजे अहोरात्र चालू असतं आणि त्यावेळी आपल्याला निरपेक्ष पद्धतीने आपण काम करत असतात. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.